नमस्कार, मी योगिता पर्वत. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आजचा व्हिडिओ आहे फुलझाडांची बाग. हे आहे रुईचं झाड. मारुतीला ह्याची माळ करून 21, 11, 51, 108 असे या रुईच्या पानांची माळ करून घातली जाते. ही आहे तुळस. प्रत्येक ह्याच्यात देवाला नैवेद्य दाखवताना त्याच्यात तुळशीपत्र ठेवलं जातं, कारण तुळशी पवित्र मानली जाते. परत इकडं मोगरा आहे. तुळस येथे लाजवळचं झाड आहे, म्हणजे पानांना हात लावल्याबरोबर ते मिटले जातात. परत इथे गलंडा आहे. या गलंड्याच्या फुलांचा हार आपण देवाला प्रत्येक पूजेमध्ये गलंड्याच्या फुलाचाही वापर करतो. परत इकडे मोगऱ्याचं झाड आहे. हे पहा मोगरा किती छान आलेला आहे. इकडे गुलाबाचं झाड आहे. गुलाबालाही फुलं आलेलं आहे. काही ठिकाणी कळ्या लागल्या आहेत. हे अननस आहे. अननसाचं मुळे आहे. ते पाण्यात जगामध्ये पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये ते अननसाच्या मुळ्या सोडल्या. त्यानं खूप परत जास्त दिवस झाल्यानंतर त्याला अननस येतं. हे ओवा आहे. ओवा पण खोकला आल्यानंतर औषधी आहे. परत इकडे हे चाफ्याचं झाड आहे. हे पहा पारिजातकाचं झाड आहे, किती उंच गेलेलं आहे. खूप फुलं येतात. परत हे पहा बेलाचं झाड आहे. बेलाला पानं पण खूप छान लागलेले आहेत. आपण शिवलिंगावर अर्पण करतो ना, ते बेलाचं झाड आहे. हा मनी प्लॅन्ट आहे. असाच वरती गेलेला आहे, पण थोडं पावसाने उन्हाचा ह्याच्यावर परिणाम झाल्यामुळे थोडंसं पिवळसर पडलं आहे. शेजारीच गोकर्णीचं पण आहे झाड. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.